नवी मुंबई नेरुल प्रभाग 21 की नगर सेविका माधुरी जयेंद्र सुतार ने आज एचपीवी टीकाकरण अभियान में शामिल होकर बेटियों और उनके अभिभावकों को वैक्सीनेशन के लिए जागरूक किया। महानगर पालिका ने आज उनके प्रभाग में नागरी हेल्थ सेंटर में सर्वाइकल कैंसर से बचाने इस एचपीवी टीकाकरण कार्यक्रम को लॉन्च किया। इस अवसर पर लोक प्रतिनिधि का फर्ज निभाते हुए नगर सेविका माधुरी सुतार ने सबको प्रोत्साहित किया। 9 से 14 वर्ष की सभी बेटियों को यह टीका लगवाना बेहद जरूरी है ताकि उन्हें भविष्य में गर्भाशय कैंसर जैसी गंभीर बीमारी से सुरक्षित रखा जा सके। यह एचपीवी वैक्सीनेशन कार्यक्रम केंद्र सरकार के स्वास्थ्य अभियान के तहत प्रारंभ किया गया है, जिसे महानगर पालिकाओं के माध्यम से पूरे राज्य में चलाया जा रहा है। टीकाकरण लॉन्चिंग अवसर पर नगर सेविका माधुरी सुतार ने कहा कि ह्यूमन पैपिलोमा वायरस यानी एचपीवी कम उम्र की लड़कियों में गर्भाशय कैंसर का एक बड़ा कारण बन रहा है। ऐसे में समय पर टीकाकरण और जागरूकता ही इससे बचाव का सबसे प्रभावी माध्यम है। नगर सेविका माधुरी सुतार ने इस टीकाकरण अभियान की शुरुआत करवाने पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और नवी मुंबई के लोक नेता गणेश नाईक का आभार व्यक्त किया। साथ ही उन्होंने शहर के सभी अभिभावकों से अपनी बेटियों को एचपीवी वैक्सीनेशन दिलवाने की भी अपील की। आमच्या शिरोणे गावातील नागरी आरोग्य केंद्र नवी मुंबई महानगरपालिका इथे भेट देण्यासाठी आलेले आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या भारत देशातील ज्या आपल्या लेकीबाळी मुली आहेत, ज्यांचं वय वर्ष 9 ते 14 या गटातील ज्या आपल्या मुली आहेत, त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी एचपीव्ही हे जी लसीकरण मोहीम याचा राष्ट्रीय शुभारंभ केलेला आहे, त्याच्यासाठी मी सर्वात प्रथम त्यांना धन्यवाद देते। आज आपल्या भारत देशामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख महिलांना हा गर्भाशयाचा कॅन्सर होतो आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जवळपास 75,000 महिला या अशा भयंकर गंभीर आजाराला ह्या बळी पडतात। म्हणूनच आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत ही एचपीव्ही लसीकरण जी मोहीम सुरू केलेली आहे, त्या संदर्भात आज आपल्या नवी मुंबईमध्ये सर्वच रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्रामध्ये वय वर्ष 14च्या पुढील आणि 15 वर्ष अजून पूर्ण झाले नाही अशा वयोगटातील ज्या आपल्या मुली आहेत त्यांचा सर्वे करत आहेत आणि अशा मुलींना आपल्या ह्या सेंटरमध्ये ह्या एचपीव्हीचं लसीकरण करण्यात येत आहे। कारण आपल्या ज्या मुली आहेत त्यांचं भविष्यातील त्या माता आहेत आणि त्यांचं आरोग्य हे सुरक्षित असावं या दृष्टिकोनातून ही मोहीम चालू झालेली आहे। तर मी प्रभागातील लोकप्रतिनिधी तुमची सेवक म्हणून सर्व आपल्या प्रभागातील नागरिकांना आवाहन करते की ह्या लसी संदर्भातलं जास्तीत जास्त तुम्हाला माहिती मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये भेट द्या। या लसीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही घ्या आणि आपल्या या 9 ते 14 या वयोगटातील ज्या मुली आहेत, भविष्यातील माता आहेत, त्यांना अशा प्रकारचा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये त्याच्यामार्फत जी आपली केंद्र सरकार राज्य सरकारमार्फत ही आरोग्य योजना आलेली आहे, या आरोग्य योजनेचा लाभ घ्या आणि सद्यस्थितीमध्ये आपल्या नवी मुंबईतील नागरी आरोग्य केंद्रामध्ये वय वर्ष 14 सुरू झालेल्या आणि 15 वर्ष अजून पूर्ण न झालेल्या ज्या मुली आहेत त्या मुली तसेच त्यांचे जे पालक आहेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांना माहिती देऊन या लसी संदर्भातली जनजागृती करत आहेत। त्यांना सहकार्य करा आणि आपल्या लेकीबाळी यांना सुरक्षित आरोग्य द्या अशा प्रकारचं आवाहन करते। आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ, त्याचबरोबर महायुतीचे आपल्या सरकारचे आणि अर्थातच नवी मुंबईतील आमचे नेते, नवी मुंबईचे शिल्पकार सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांचे या कार्यासाठी धन्यवाद व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या नवी मुंबई महानगरपालिकामार्फत आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी HPV नावाचे वॅक्सिन सुरू करण्यात आलेलं आहे। सदरचे वॅक्सिन
हे 14 वर्ष पूर्ण वय झालेल्या मुली ते 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुली ह्या वयोगटातील सर्वांना आपण देणार आहोत आणि सदर वॅक्सिन दिल्याने आपल्या ह्या मुलींचं गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण होणार आहे. त्यासाठी सर्वांनी सदर वयोगटातील मुलींना हे वॅक्सिन जरूर देण्यात यावं. HPV लस ही नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सर्व नागरी आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये देण्यात येणार आहे. तरी मी पालकांना आवाहन करते की त्यांनी राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रामध्ये सदरची लस ही सकाळी 9 ते 2 ह्या वेळेमध्ये उपलब्ध आहे, तर ती त्यांनी देण्यात यावी, ज्यामुळे मुलींचं भविष्यात गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण होईल. ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।